तर रेल्वे रुळावर आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे हे आपल्याला अधिक माहिती देतात। या ठिकाणी आंदोलनाचं काय तीव्र स्वरूप निर्माण झालेलं आहे ते आपल्याला सांगतायत। थेट त्यांच्याकडे जाऊया। बच्चू कडू यांचे आंदोलन जे आक्रमक झाले, आता रस्त्यावरची लढाई नाही तर आता रेल्वे रुळावर आलेली। आपण सध्या बघू शकता की नागपूरच्या रेल्वे रुळावर या ठिकाणी जर बघितलं असेल तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच बघितलं असेल तर ज्या पद्धतीने सरकारला अल्टिमेट बच्चू कडूंनी दिलं होतं, त्यानंतर जर बघितलं असेल तर बाहेरचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी रेल्वे रुळावर आले। या संदर्भात जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने गनामी कावा करत जे कार्यकर्ते इथे आले होते त्या कार्यकर्ते इथून पळाले। मात्र आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात ज्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। हा जर मार्ग बघितला असेल तर हा मार्ग नागपूरकडे वळतो आणि सध्या जामठा स्टेडियमच्या परिसरात मी आहे। या ठिकाणी बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे रेल्वेची वाहतूक होत असते। या आपण बघू शकता की पोलिसांच्या इथे बंदोबस्त वाढवण्यात आला आणि त्यामुळे गनामी कावा करत जे आहे ते कार्यकर्ते कधी येऊ शकतात, रेल्वे रूळ रोखू शकतात। मध्यस्थी नागपूरचा भाग आहे त्यामुळे मध्यस्थी भागात सुद्धा जाऊ शकतात आणि त्यामुळे आपण बघितलं असेल तर हा आज जरी रस्त्यावरची लढाई जी आहे ते बच्चू कडूंनी पुकारली होती, आता रेल्वे रुळावर आली, त्यासोबत ते नागपूरच्या मध्यभागी सुद्धा जाऊ शकतात। त्यामुळे जो अल्टिमेट जो आहे तो सरकारला एकंदरीतच आहे बच्चू कडू यांनी दिलेला आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर। तर रेल्वे रुळापर्यंत हे आंदोलन पोहोचलेलं आहे। पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। पोलिसांकडून या आंदोलकांना रेल्वे रुळापासून दूर नेण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत। मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहे। बच्चू कडू आंदोलकांशी संवाद साधत आहे, ते काय आवाहन करतात, त्यानंतर ही परिस्थिती काहीशी नियंत्रणात येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या आपण पाहतोय या आंदोलनामुळे रस्ते वाहतुकीप्रमाणे रेल्वे वाहतूकही कोलमडू शकते, रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे सरकारकडून काही तातडीनं पावलं उचलले जातात का असा प्रश्न उपस्थित होतोय। या आंदोलनाला आता तीव्र स्वरूप प्राप्त झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडूंचा हा मोर्चा कालपासून निघालेला आहे। ट्रॅक्टरद्वारे अनेक शेतकरी नागपुरात पोहोचलेले आहे। शेतकऱ्यांची गर्दी या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। बच्चू कडू समर्थक, शेतकरी अशी प्रचंड गर्दी सध्या नागपुरात झालेली आहे। त्यामुळे नागपुरातील प्रशासनावर ताण आल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण पोलीस दल ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सज्ज आहे। परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत। कायदा सुव्यवस्थेला कोणतीही बाधा पोहोचू नये त्यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत। मुख्यमंत्र्यांकडूनही आवाहन करण्यात येत आहे। भारत माता की जय। बच्चू कडू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।